नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे झुणका। कोणी याला बेसन पिठलं या नावाने सुद्धा ओळखल्या जाते। प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने बोलल्या जाते। कोणी लाल तिखटाचा करतं, कोणी हिरवी मिरची घालून करतं, कोणी लसूण कांदा घालून, तर कोणी लसूणाच्या फोडणी देऊनच करतं, कोणी शेंगदाणे सुद्धा ह्यात ॲड करतं। चला तर मी आता कशा पद्धतीने करते ते बघूयात। कढई घेतली, गरम केली, तेल घातले, जिरे मोहरीची फोडणी केली, लसूण घातला, कांदा घातला, मिरची घातली, छान परतून घेतलं। परतल्यानंतर टोमॅटो घालायचा, तोही छान परतायचा। त्यामध्ये हळद हिंग घालायचं, छान मिक्स करायचं आणि पाणी घालायचं। आपल्याला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे आहे झुणका तेवढं पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर मीठ घालायचं, कारण पाण्यामुळं मिठाचा अंदाज येतो। आणि उकळी आल्यानंतर पाणी चाखून बघायचं, पाणी चवदार ठेवायचं झुणक्याचं, कारण आणि लागत नाही, झुणका चवीला छान होतो। वरनं मीठ घ्यायची गरज पडत नाही। आणि आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये बेसन पीठ गरगटून घ्यायचं, छान हाटून घ्यायचं। जर गाठी झाल्या असतील त्या मोडायच्या, लगेच गरम असताना मोडल्या जातात। थोडीशी कोथिंबीर घालायचं, झाकून छान असा झुणका शिजून घ्यायचा। तर हा जसा शिजेल तसा घट होत जातो। तर आता बघा, इथं झुणका शिजलेला आहे, वाढूनही घेतलेला आहे। आज मी झुणक्याबरोबर खाण्यासाठी भाकरी बनवलेली नाही, चपाती बनवली आहे। सगळ्याची आवड जपायला लागते। चला तर मग तुम्ही नक्की एकदा करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।